बेंब्रा येथे कृषी विभागाकडून नैसर्गिक शेती जनजागृती आणि सोयाबीन उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक. अल निनोच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शनाचा सल्ला. तालुक्यातील बेंब्रा येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सोयाबीन पीक उगवण क्षमता तपासणीचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवण्यात आला. तसेच अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे तालुका कृषी अधिकारी श्री एस.टी. कावटवाड सर हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.टी.एम.ए. श्री एस.पी. अचमारे आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री बी.एस. माने उपस्थित होते. घरच्या घरी उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन कार्यक्रमात बोलताना तालुका कृषी अधिकारी श्री कावटवाड यांनी आपले मनोगत मांडले. अल निनोचे संकट आणि नैसर्गिक शेतीची गरज. यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. योग्य ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. बियाण्याला बीज प्रक्रिया सीड ट्रीटमेंट आवर्जून करावी. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि कमी पाण्यातही पीक टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करावा. या जनजागृती कार्यक्रमाला बेंब्रा गावचे ग्रामस्थ, प्रगतिशील शेतकरी आणि कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक पाटील.